महाराष्ट्रात नाचणी पिकाची लागवड प्रामुख्याने घाट आणि उपपर्वतीय विभागात मोठ्या प्रमाणात केली जाते। पण पारंपरिक लागवड पद्धत आणि खतांचा असमतोल वापर यामुळे शेतकऱ्यांना नाचणीचं पुरेसं उत्पादन मिळत नाही। सध्या या पिकाकडे शेतकरी दुर्लक्ष करताना दिसतात। पण नाचणीचं आहारातलं महत्त्व आणि बाजारातली मागणी लक्षात घेता शेतकऱ्यांनी सुधारित तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पुन्हा नाचणी पिकाकडे वळणं गरजेचं असल्याचं मत कोल्हापूर अखिल भारतीय नाचणी सुधार प्रकल्पाचे रामचंद्र निगडे यांनी व्यक्त केलंय। नाचणी हे महाराष्ट्रातील प्रमुख तृणधान्य पीक आहे। हे पीक प्रामुख्याने उपपर्वतीय विभाग, घाट विभाग आणि कोकण विभागामध्ये प्रामुख्याने घेतलं जातं। या पिकाखाली महाराष्ट्रामध्ये जवळपास 1.25 लाख क्षेत्र या पिकाखाली 1.25 लाख हेक्टर क्षेत्र या पिकाखाली आहे। त्याचं उत्पादकता सुद्धा साधारणतः 1.39 लाख टन आहे आणि त्याची प्रति हेक्टरी उत्पादकता साधारणतः 11 क्विंटल प्रति हेक्टरी अशी आहे। तर ह्या नाचणी पिकामध्ये जे सरासरी उत्पादन जे कमी आहे त्याची प्रमुख कारण म्हणजे ह्या पिकाकडे शेतकरी दुर्लक्ष करतो आणि त्यामध्ये जे सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब केला पाहिजे तो करत नाही। त्यामुळे या पिकाखालील क्षेत्र दिवसेंदिवस काही कमी होत आहे। परंतु जर आपण 1999 ते 2000 पासूनचा जर आलेख बघितला तर क्षेत्र कमी होत आहे, परंतु प्रति हेक्टरी उत्पादकता जी आहे ती या पिकाची वाढत चालली आहे। आता एकूण 4 विभागामध्ये नाशिक, कोकण, पुणे आणि कोल्हापूर विभाग या अशा 4 विभागामध्ये जर पाहिलं तर एकूण कोल्हापूर विभागाची उत्पादकता ही 14 क्विंटल प्रति हेक्टरी आहे आणि ही महाराष्ट्रामध्ये सर्व 4 विभागामध्ये सर्वात जास्त आहे। आणि अशी जर ही आपली या पिकाकडे जर प्रामुख्याने आपण हे औषधी पीक किंवा एक चांगलं महत्त्वाचं तृणधान्य पीक म्हणून पाहणं गरजेचं आहे। कारण यामध्ये जे अन्नधान्याचे मुख्य घटक आहेत, कॅल्शियमचं प्रमाण, फॅट, आयोडीन, आयर्न हे जे आहेत ते हे अतिशय उपयुक्त आहे आणि हे पीक हे जे या धान्यापासून जे वेगवेगळे अन्नपदार्थ बनवता येतात ते अतिशय चांगले आणि शरीराच्या पोषणवाढीच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त असतात। तर हे पीक प्रामुख्याने हलक्या ते मध्यम प्रकारच्या जमिनीमध्ये घेतलं जातं आणि या पिकाला पाऊस सुरू होण्यापूर्वी साधारणतः उन्हाळ्यामध्ये आपण एक नांगरट केली आणि 2 कोळपणी करून लोड मारून जर आपण रान तयार ठेवलं तर आपण हे पिकाची पूर्वमशागत आपल्याला व्यवस्थितपणे करता येते। त्याचबरोबर हे पीक प्रामुख्याने नाचणी पिकाची पेरणी ही प्रामुख्यानं डोंगर उतारावर केली जाते आणि त्या प्रामुख्यानं आपण रोप लागण पद्धतीने केली जाते। रोप लागण पद्धतीने करायची असल्या कारणानं त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा आपण रोप लागण म्हणजे रोपवाटिका तयार करणं गरजेचं आहे आणि ती रोपवाटिका साधारणतः मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाचा अंदाज पाहून करता येते। त्यासाठी आपण साधारणतः 1.5 मीटर रुंद, 3 मीटर लांबीचा आणि आवश्यकतेप्रमाणे लांबीचा आणि 8 ते 10 इंच उंचीचा आपण गादीवाफा तयार करून घेतला आणि ती गादीवाफ्यावर सारख्या प्रमाणात जर आपण शेणखत नंतर भाजणी करून घेतली आणि त्यामध्ये जर एका ओळीमध्ये 8 ते 10 सेंटीमीटर अशा रेषा आखून घेतल्या आणि त्यामध्ये जर आपण बियाची पेरणी केली तर आपल्याला चांगल्या पद्धतीने गादीवाफा तयार करता येतो। गादीवाफा तयार करताना प्रामुख्याने त्यामध्ये 3 किलो शेणखत आणि 1 किलो युरिया हे मातीमध्ये मिसळायचं आणि नंतर बियाची पेरणी ओळीमध्ये करायची। त्यानंतर 15 दिवसांनी परत प्रति गुंठ्याला 3 किलो युरिया याप्रमाणे आपण खत देऊन आणि जर पाण्याचा ताण मध्ये बसला तर संरक्षित पाणी देऊन आपण रोपाची लागण चांगल्या पद्धतीने वाढ चांगले करणं गरजेचं आहे। साधारणतः 25 ते 30 दिवसाची रोपं झाल्यानंतर ते आपल्याला पुनर्लागणीसाठी वापरता येतात। गादीवाफावर रोपे तयार झाल्यानंतर आपण ज्या प्रमुख क्षेत्रामध्ये आपण नाचणी पिकाची लागवड करणार आहे त्या पिकामध्ये या पिकाला लागणारे जे नत्र, स्फुरद आणि पालाशात खताचा आपण हप्ता देणं गरजेचं आहे। विद्यापीठाने शिफारसीत केल्याप्रमाणे 60 किलो नत्र, 30 किलो स्फुरद आणि 30 किलो पालाश हे आपण देणं गरजेचं आहे। त्यामधले अर्धा नत्राचा मात्रामध्ये 30 किलो नत्र, 30 किलो स्फुरद आणि 30 किलो पालाश हे आपण पेरणीच्या वेळेस जमिनीमध्ये चांगलं मातीत मिसळून देणं गरजेचं आहे। त्याचबरोबर आपण रोपांची लागण करताना रोपे व्यवस्थित चांगली जोमदार वाढ झालेली रोपे निवडायची आणि निवड झालेली रोपं आपण एका ओळीमध्ये साधारणतः 2 ओळीमध्ये अंतर 22.5 सेंटीमीटर किंवा 30 सेंटीमीटर अंतरावर जरी आपण 2 ओळीमधलं अंतर ठेवून आणि 2 रोपामधलं अंतर साधारणतः 7 ते 8 सेंटीमीटर ठेवून जर आपण लागण केली तर आपल्याला हेक्टरमध्ये साधारणतः 33 लाख झाडं मिळू शकतात।